नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ज्ञानदीपच्या या प्लॅटफॉर्मवर पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे. आपण एन्शंट इंडियन हिस्ट्री या पार्टमध्ये उत्तर लेखनाचा सराव करत आहोत, जिथे आपण डेली आन्सर रायटिंग प्रोग्राम पाहत आहोत. आज आपण इथे कला आणि संस्कृती या विषयाचा एक प्रश्न चर्चेत घेणार आहोत. हा प्रश्न आहे, भारतीय पौराणिक कथा, कला आणि स्थापत्यशास्त्र यात वृषभ आणि सिंह यांचं महत्त्व अधोरेखित करा. हा प्रश्न विचारलेला आहे. यांच्या शिल्पांचं महत्त्व अधोरेखित करा. हा प्रश्न जो आहे हा 2022ला UPSCने विचारलेला प्रश्न आहे. हा प्रश्न पाहिल्याबरोबर तुमच्या लक्षात आलं असेल की हा करंट अफेअर्सशी संबंधित प्रश्न आहे, कारण वर्तमान काळात भारत शासनाने जे निर्णय घेतलेले आहेत अशोक स्तंभाची रचना बदलण्याची, त्याबद्दल हा प्रश्न इथे आलेला आहे. सो आता या प्रश्नाचं उत्तर लिहिण्यासाठी विद्यार्थी मित्रांनो आपल्याला काय करावं लागेल? वी हॅव टू गो फॉर ब्रेनस्टॉर्मिंग फर्स्ट. सगळ्यात पहिली स्टेप आपली आन्सर रायटिंगची काय असते? रीड द क्वेश्चन केअरफुली. 1, 2, 3 वेळा पहिले प्रश्न वाचून घ्या. प्रश्न हा आहे, भारतीय पौराणिक कथा, कला आणि स्थापत्यशास्त्र, म्हणजे आपल्याकडे 3 पार्टमध्ये एक्झाम्पल देण्यासाठी मुभा आहे. तुम्ही पौराणिक शास्त्रांबद्दल विचार करू शकता, तुम्ही कथांबद्दल विचार करू शकता आणि स्थापत्यशास्त्रांबद्दल विचार करू शकता. ठीक आहे. सो बेसिकली 3 एक्झाम्पल देऊन, आपल्याला 3 प्रकारचे एक्झाम्पल देऊन आपल्याला हा प्रश्न समजावायचा आहे. याचं केंद्रबिंदू कुठे आहे? याचा केंद्रबिंदू आहे सिंह आणि ऋषभ यांचे शिल्प. सिंह आणि ऋषभ यांचे शिल्प कुठे कुठे मिळालेले आहेत आणि त्यांचं महत्त्व काय आहे हे आपल्याला इथे सांगायचं आहे. ठीक आहे. उदाहरणादाखल तुम्हाला पौराणिक कथा, कला आणि स्थापत्यशास्त्रांचा उपयोग करायचा आहे. फाईन. तुम्हाला प्रश्नाचं केंद्रबिंदू मिळालं की काय होतं? आपलं वर्तुळ आपोआपच तयार होतं. विद्यार्थ्यांना हे लक्षात येत असेल, है ना? त्यानंतर आता वन्स यू गेट युअर क्वेश्चन ऑन युअर पेपर, मग दुसरी स्टेप काय आहे तुमची? प्रश्न वाचला, प्रश्न अधोरेखित केला की काय काय महत्वाचं आहे. आता ब्रेन स्टॉर्मिंग विल बी स्टार्ट. ब्रेन स्टॉर्मिंग म्हणजे नक्की काय? You will collect all the information, you will gather all the information in your brain जे तुमच्या प्रश्नाच्या अवतीभोवती फिरत आहे. ठीक आहे. तुमच्या प्रश्नाच्या अवतीभोवती फिरणारी सगळी इन्फॉर्मेशन आता तुम्ही गॅदर करणार. सो तुम्हाला काय काय आठवतंय? तुम्हाला आठवलं की अच्छा, मी इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन मध्ये वाचलं होतं की एक हलत्या मानेचा बैल मिळाला होता. हलता मानेचा बैल, टेराकोटा प्रकारचा, म्हणजे याचं एक्झाम्पल आपण देऊ शकतो. यानंतर आपण कृषी व्यवस्था, प्राचीन भारताच्या इतिहासातला सगळ्यात महत्त्वाचा घटक काय? अर्थव्यवस्था. आणि अर्थव्यवस्था कशावर आधारित होती? कृषी व्यवस्थेवर. सो कृषी व्यवस्थेमध्ये काय गरजेचं असणार आहे? बैल, वृषभ. येस. सो वृषभांचं महत्त्व तुम्हाला अगदी आदिम काळापासून बघायला मिळत आहे. अगदी जेव्हा वैदिक कर्मकांड माजले, खूप जास्त मोठे झाले किंवा खूप जास्त समाजात यांचा आकांडतांडव सुरू झाला, तेव्हा अहिंसक धर्माची मागणी सुरू झाली होती. याचं कारण काय होतं की यज्ञात पशुबळी दिली जात होती आणि त्यामुळे शेती आपली अफेक्ट होत होती. कृषी व्यवस्था जी होती ही प्रभावित होत होती. यानंतर मग तुम्हाला आठवतं की अच्छा, जैन आणि बौद्ध धर्म हे सुद्धा अहिंसेबद्दल बोलतात. मग जैनांचं कोणतं बरं असं पुस्तक आहे? तत्वार्थसूत्र. तत्वार्थसूत्र हे जैन ग्रंथ आहे, संस्कृत भाषेतच. ज्यामध्ये म्हटलेलं आहे परस्परोपग्रहो जीवानाम, म्हणजे काय की सर्व जीव एकमेकांवर अवलंबून आहेत. आपण पशुपक्ष्यांवर आणि पशुपक्षी आपल्यावर, अशा प्रकारे हे अवलंबून आहेत, म्हणजे सगळ्यांना जीवनाचा अधिकार आहे. त्यानंतर मग तुम्हाला आठवतं की शासक वर्ग, जसजसं राजतंत्र वाढत गेलं तसतसं शासक वर्गाचा उदय होत गेला. आणि हे शासक वर्ग जे आहेत यामध्ये राजा जे होते यांनी शौर्याचं प्रतीक म्हणून सिंहाची आकृती यूज केलेली तुम्हाला पाहायला मिळते. कधी नाण्यांवर, कधी स्तूपांवर, कधी स्तंभलेखांवर, शिलालेखांवर त्यांच्या स्थापत्य रचनेमध्ये सिंह तुम्हाला पाहायला मिळतो, जो शौर्याचं प्रतीक म्हणून पाहायला मिळतो. त्यानंतर बैल, वृषभ, मेहनतीचं, स्थिरतेचं प्रतीक तुम्हाला पाहायला मिळतं. अनेक स्तंभलेखांवर याची आकृती मिळालेली आहे. आता हे स्तंभलेख कोणते कोणते आहेत? मग मौर्यकालीन स्तंभलेख. मौर्यकालीन का आपण चर्चा केली? कारण करंट अफेअरमध्ये अशोक स्तंभ चर्चेत आहे. सो सारनाथचा स्तंभ, त्यानंतर सांचीचं स्तूप इत्यादी प्राचीन कलाकृती ज्या आहेत या आपण इथे विचारात घेणार आहोत. ठीक. सो एकदा का ब्रेन स्टॉर्मिंग झाली, तुमच्याकडे भरपूर इन्फॉर्मेशन आली, आता तुम्हाला काय करायचंय? आता तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर लिहायला सुरू करायचं आहे. सो उत्तर लिहायच्या आधी आपण सगळ्यात पहिले काय करणार? याचा कन्क्लुजन विचार करणार. लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, नेहमी उत्तर लेखनाची सुरुवात करताना काय कराल? ही सवय ठेवा बरं का, की कुठे थांबायचं हे पहिले डिसाईड करा, म्हणजे तुमच्या उत्तराची दिशा निर्धारित होते.
तुमचे प्रश्नाची शब्द, उत्तरलेखनाचे शब्द जे आहेत हे ओव्हरलॅप होणार नाहीत किंवा एक्सीड होणार नाहीत. ठीक आहे, तुमची फ्लो जे म्हणतो ना आपण की आन्सर रायटिंगमध्ये फ्लो असायला पाहिजे. सो पहिले कन्क्लुजन विचार करा. कन्क्लुजन काय असेल बरं, की सिंह आणि वृषभ मेहनतीचं प्रतीक आणि शौर्याचं प्रतीक, किंवा सिंह शौर्याचं प्रतीक आणि वृषभ मेहनतीचे प्रतीक, या सगळ्यांची अगदी वर्तमान काळापर्यंत तुम्हाला यांचं महत्त्व पाहायला मिळतंय. कसं की बदलत्या काळानुसार सगळे कोरीव प्राणी बदलत गेले, मुद्रांवर स्तंभांवर प्राणी बदलत गेले, पण सिंह आणि वृषभ मात्र सातत्याने सुरू राहिले, हे दाखवण्यासाठी की राजकीय सुदृढता, भारतीय व्यवस्थेची राजकीय सुदृढता याच्यातून आपल्याला बघायला मिळते. ठीक आहे, सो हे झालं तुमचं कन्क्लुजन. म्हणजे कन्क्लुजनमध्ये आपल्याला हे लिहायचंय की सिंह शौर्याचं प्रतीक आहे आणि वृषभ मेहनतीचं प्रतीक आहे, आणि या दोघांचाही उपयोग कशासाठी केलेला आहे, राजकीय सुदृढता दाखवण्यासाठी, जे की चेंजिंग सिनारिओ प्राचीन भारताचा तुम्हाला बघायला मिळतो. फाईन. इंट्रोडक्शन लिहायचं आहे. इंट्रोडक्शन लिहिताना काय कराल विद्यार्थी मित्रांनो, इंट्रोडक्शन लिहिताना तुमच्या प्रश्नाचा संदर्भ इंट्रोडक्शनमध्ये येऊ दे, हे सगळ्यात पहिले लक्षात ठेवा. सो प्रश्नाचा संदर्भ काय आहे की अगदी प्राचीन काळापासून पशुसंवर्धनासाठी भारत झटत होता, किंवा भारताची संस्कृतीच आहे की आपण पशुसंवर्धन करत असतो. मग याचं एक्झाम्पल देताना तुम्ही काय कराल की एखाद्या धार्मिक ग्रंथाचा संदर्भ घ्याल, आणि मग त्याच्या पुढे लिहिताना काय कराल की आपल्या प्रश्नात असलेले दोन प्राणी सिंह आणि वृषभ यांचं अनंत महत्त्व कुठेतरी अधोरेखित कराल. सो याचं इंट्रोडक्शन आपण अशा प्रकारे लिहिलेलं आहे की प्राचीन काळापासूनच कृषी व्यवस्थेमुळे भारतात प्राणी संवर्धनाचं महत्त्व आढळतं. तत्वार्थ सूत्र हा जो जैन ग्रंथ आहे, यामध्ये परस्परोपग्रहो जीवानाम या श्लोकाचा अर्थ असतो सर्व जीव एकमेकांवर अवलंबून आहेत, आश्रित आहेत. मानवी जीवनाचा महत्त्वाचा भाग असलेले हे दोन प्राणी म्हणजे सिंह आणि वृषभ. पाषाण कालापासून आधुनिक काळापर्यंत विविध पैलूंमध्ये यांच्या अस्तित्वाच्या खुणा आपल्याला पाहायला मिळतात. सो हे झालं तुमचं इंट्रोडक्शन. प्रश्नाचा संदर्भ इथे आलेला आहे. आता जेव्हा तुम्ही मेन बॉडीमध्ये याल विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा तुम्ही वास्तविक उत्तर लिहायला सुरुवात कराल, तेव्हा लक्षात घ्या की काही विद्यार्थी याला पॅरेग्राफमध्ये लिहितील, काही विद्यार्थी याला पॉईंट्समध्ये लिहितील, है ना. पण पॉईंट्समध्ये लिहिताना मग आपण काय करणार की सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट सगळ्यात पहिले यायला पाहिजे. सो सगळ्यात पहिले आपण काय केलं, कृषी आणि पशुपालन या संदर्भात 2 ओळी लिहिल्या की भारताची अर्थव्यवस्था प्राचीन काळापासूनच कृषी आधारित अर्थव्यवस्था आहे, हे आपल्याला पाहायला मिळालं. पशुपालनाचं अनन्यसाधारण महत्त्व अनेक ग्रंथांमध्ये, अनेक श्लोकांमध्ये सांगितलेलं आहे, कारण कृषी अर्थव्यवस्था जी आहे ही पशुसंवर्धन यावर किंवा पशूंवर आधारित असलेली व्यवस्था आपल्याला पाहायला मिळते. ठीक. यानंतर मग तुम्ही लिहिलं की सिंधू घाटीची सभ्यता. आता एक्झाम्पल देताना की कधीपासून यांचं महत्त्व तुम्हाला पाहायला मिळतं, तर अगदी सिंधू खोऱ्यात तुम्हाला टेराकोटाची जी खेळणी मिळाली आहेत, त्या टेराकोटाच्या खेळणीमध्ये सगळ्यात आश्चर्यकारक रचना जी आहे ती आहे हलत्या मानेच्या बैलाची. हलत्या मानेचा बैल कोणत्याही प्रकारची आधुनिक साधनं यूज न करता ज्या मातीच्या बैलाची आकृती आपल्याला बघायला मिळते, त्या मातीच्या बैलाची आकृती अशी आहे की त्याची जी मान आहे ती मुख्य ढाच्यापासून वेगळी आहे आणि तरीही कनेक्टेड आहे, कोणताही स्क्रू, कोणत्याही प्रकारचा अवजार यूज न करता. आणि ही अतिशय महत्त्वाची म्हणजे एकदम ॲडव्हान्स इंजिनिअरिंगची तुम्हाला एक एक्झाम्पल बघायला मिळतं, है ना. त्यानंतर राष्ट्रीय चिन्ह. आता राष्ट्रीय चिन्ह जे आपलं आहे, या राष्ट्रीय चिन्हावर सिंह, घोडा, वृषभ आणि हत्ती यांचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं. अशोक स्तंभावर कोरलेले हे जे 4 प्राणी आहेत हे काहीतरी संदेश देत असतात. मग हे संदेश काय आहेत की सिंह जो आहे हा शक्ती, धैर्य आणि आत्मविश्वासाचं प्रतीक आहे, तर वृषभ कठोर परिश्रम, मेहनत आणि स्थिरतेचं प्रतीक असलेलं तुम्हाला बघायला मिळतं. हे एक एक्झाम्पल तुम्ही दिलं. सांचीचे स्तूप मौर्यकालीन रचना आहेत आणि सांचीच्या स्तूपामध्ये, मध्य प्रदेशातील सांचीचे स्तूप यामध्ये तोरणात सिंह आणि वृषभांच्या कोरीव आकृत्या आपल्याला सापडतात. ठीक आहे. सो अशा प्रकारे आपण काय केलं की ओव्हरऑल याचं एक से पॉइंट्समध्ये याला प्रोसेस करण्याचा प्रयत्न केला. निष्कर्ष काय लिहाल? निष्कर्ष लिहिताना विद्यार्थी मित्रांनो, जसं मी तुम्हाला सांगितलं की प्राचीन भारताच्या कलाकृतीत समाविष्ट असलेले हे जे सिंह आणि वृषभांच्या आकृत्या आहेत, याच्या माध्यमातून राजकीय सुदृढता आणि स्थिरता समजण्यास मदत मिळते. कारण प्राचीन भारताचा इतिहास कालानुक्रमे बदलत गेला, पण
यांची जी स्थिरता होती आणि सुदृढता होती ही सिंह आणि वृषभ यांच्या आकृत्यांमुळे आपल्याला पाहायला मिळते. सो हा झाला आपला पहिला प्रश्न. ठीक, यानंतर येऊया दुसऱ्या प्रश्नाकडे. सो दुसरा प्रश्न आपला हा आहे विद्यार्थी मित्रांनो की सिंधू घाटी सभ्यतेचे प्राचीन भारताच्या इतिहासात योगदान काय होतं यावर चर्चा करायला तुम्हाला सांगितलेलं आहे. ठीक आहे, सिंधू घाटी सभ्यतेचे किंवा सिंधू घाटी सभ्यता जी होती, सिंधू खोऱ्यातली सभ्यता जी होती, याचं प्राचीन भारताच्या इतिहासात काय काय योगदान होतं हे विचारलेलं आहे. कॉन्ट्रीब्युशन ऑफ इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन इन एन्शियंट इंडियन हिस्ट्री. ठीक आहे, विस्तृत चर्चा करा हा प्रश्न इथे दिलेला आहे. मग आता याचं आपल्याला ब्रेनस्टॉर्मिंग करायचं आहे. याबद्दल आता आपल्याला विचार करायचा आहे की सिंधू घाटीच्या सभ्यतेमुळे प्राचीन भारताच्या इतिहासात काय काय कॉन्ट्रीब्यूट झालं. सो सगळ्यात पहिले विद्यार्थी मित्रांनो काय काय कॉन्ट्रीब्युशन झालं असेल. यांनी कला क्षेत्रात, त्यानंतर अर्थव्यवस्थेच्या क्षेत्रात, सामाजिक क्षेत्रात, धर्माच्या क्षेत्रात अनेक कॉन्ट्रीब्युशन दिलेले किंवा अनेक योगदान दिलेलं आपल्याला पाहायला मिळतं. मग ब्रेनस्टॉर्मिंग करताना तुम्हाला हे 4 पॉइंट्स मिळाले, राईट. आता या 4 पॉइंट्सना तुम्हाला काय करायचंय की प्रत्येक पॉइंटच्या खाली 2-2 ओळी एक्झाम्पल अशा प्रकारे याला एलॅबरेट करायचं आहे. आणि त्यानंतर मग काय करायचंय निष्कर्ष. सो निष्कर्ष लिहिताना कसा लिहाल. निष्कर्ष लिहिताना विद्यार्थी मित्रांनो असा लिहाल की सिंधू घाटीची सभ्यता ही जी आहे याने अनेक बाबींमध्ये भारताच्या वर्तमान समाजाची संरचना केलेली तुम्हाला बघायला मिळते आणि त्यामुळे भारताची संस्कृती सिंधू घाटी सभ्यतेची ऋणी आहे. निष्कर्ष क्लिअर. निष्कर्ष एकदा का क्लिअर झाला की आजपर्यंत तुम्हाला सिंधू घाटी सभ्यतेचे काही अवशेष भारतीय समाजात पाहायला मिळतात. हा झाला तुमचा निष्कर्ष. मग इंट्रोडक्शन काय असेल. इंट्रोडक्शन असेल आपण सिंधू घाटी सभ्यतेबद्दलच थोडंसं माहिती सांगून या प्रश्नाचं उत्तर सुरू करू शकतो. जसं बघा, सनातनी भारतीय समाजाच्या रचनेचे बीज अनेक पैलूंमध्ये प्राचीन सिंधू खोऱ्यातील सभ्यतेत पाहायला मिळतात. सनातनी भारताच्या संस्कृतीचे बीज म्हणजे आत्ताच्या समाजाचे, हा ना, आणि याचे बीज तिथे पाहायला मिळतात. यामध्ये हडप्पा सभ्यतेने भारताच्या सामाजिक, धार्मिक, आर्थिक तसेच कला क्षेत्रात खालीलप्रमाणे योगदान केले आहे. खालीलप्रमाणे म्हणजे काय झालं की आता मेन बॉडी आणि इंट्रोडक्शन कनेक्टेड झालं. ठीक आहे, हे इंट्रोडक्शन तुमचं 30 ते 35 शब्दांच्या पुढे येता कामा नाही. 3 ते 4 ओळींमध्ये तुम्हाला हे लिहायचं आहे. ठीक आहे, आता मेन बॉडीमध्ये लिहिताना विद्यार्थी मित्रांनो कसं लिहाल. कलाक्षेत्र. कलाक्षेत्रात तुम्हाला बघायला मिळेल की सिंधू घाटी सभ्यतेचं नगर नियोजन अतिशय सुंदर व्यवस्थित असं नगर नियोजन होतं. यामध्ये असलेली जी ब्रॉन्झची नर्तकीची मूर्ती, त्यानंतर टेराकोटाच्या मूर्त्या, मातृदेवीची मूर्ती, पशुपती मुद्रा किंवा पशुपती शिव यांचं चित्र असलेली किंवा यांचा आकार असलेली बेसिकली मुद्रा, आकार कोरलेली मुद्रा, या सगळ्या बाबी तुमच्या डोक्यात येऊन गेल्या की कलाक्षेत्रामध्ये सिंधू घाटी सभ्यतेमध्ये हे सगळं होतं. मग या सिंधू घाटी सभ्यतेच्या कलांमधून बाकीच्या नंतरच्या सभ्यतांनी काय प्रेरणा घेतली हे तुम्हाला सांगायचंय. सिंधू घाटीची सभ्यता नाही सांगायची, भारतात त्याने काय योगदान केलं. म्हणजे सिंधू घाटी सभ्यता ओसरल्यानंतर, त्याचा ऱ्हास झाल्यानंतर येणारी जी नगरं होती किंवा येणारी जी सभ्यता होती, शहरं होती, यांनी याच्यातून काय काय कॉपी केलं हे तुम्हाला समजायचं आहे. सो लिहिताना आपण कसं लिहिणार की पाटलीपुत्र शहराचं नगर नियोजन तुम्हाला सिंधू घाटी सभ्यतेच्या नगरांच्या रचनेवर आधारित बघायला मिळतं. पाटलीपुत्र शहर नगर. ठीक, त्यानंतर मौर्यकालीन स्तंभयुक्त मोठ्या आकारांची घरं. मौर्यकालीन स्तंभयुक्त खूप मोठे मोठे महल कोणी लिहून ठेवलेले आहे. मेगस्थनीजने इंडिका पुस्तकामध्ये लिहिलेलं आहे की मौर्य काळातली घरं जी असायची ही कशी असायची, खूप मोठ्या आकाराची असलेली तुम्हाला बघायला मिळतात. सो ही जी स्तंभयुक्त मोठ्या आकाराची घरं आहेत यांच्या रचनेची प्रेरणा सिंधू घाटी सभ्यतेच्या घरातून घेतलेली तुम्हाला पाहायला मिळते. ठीक, त्यानंतर अशोककालीन जो रामपूर्वामधून बिहारमधून रामपूर्वा बिहारमध्ये इथे प्राप्त झालेली जी वृषभ मूर्ती आहे, है ना, वृषभाची एक मोठी मूर्ती दाखवलेली आहे. आता वृषभ मूर्ती अशोकाने का दाखवली असावी बरं. कारण स्थिरता, मेहनत, परिश्रम याचा प्रतीक. पण याचा संदर्भ देखील तुम्हाला बघायला मिळतो इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन मध्ये मिळालेल्या टेराकोटाच्या खेळण्यांशी. तुम्ही याला कनेक्ट करू शकता.
त्यानंतर हडप्पाकालीन नर्तकीची मूर्ती जी सगळ्यात महत्वाची कलाकृती आहे, यातूनच प्रेरणा घेऊन पुढे जाऊन मथुरा शैलीमध्ये यक्षिणींच्या मूर्ती निर्मिती झाली असावी किंवा यक्षिणींच्या मूर्तींची निर्मिती झाली असावी असा युक्तिवाद आपण इथे करू शकतो. अर्थव्यवस्थेच्या क्षेत्रात यांनी काय कॉन्ट्रीब्युशन केलेलं आहे बरं? अर्थव्यवस्थेच्या क्षेत्रात कृषी, पशुपालन, व्यापार, वाणिज्य, त्याच्याचबरोबर जहाज बांधणी, वस्त्र निर्मिती, वजनमाप जे 16च्या पटीने होत होतं है ना, 16च्या पटीने जे वजनमाप सिंधू खोऱ्यात डेव्हलप झालं होतं हे आजपर्यंत 16 आणे इज इक्वल टू 1 रुपया है ना, आजपर्यंत आपण याबद्दल चर्चा करत आहोत. रेट 16 आणे इज इक्वल टू 1 रुपया, बरोबर आहे ना. रेट. त्यानंतर मुद्रा इत्यादी व्यवस्था आपण इथे कव्हर केलेल्या आहेत. यानंतर सामाजिक आणि धार्मिक क्षेत्रात सिंधू घाटीचं महत्व काय तुम्हाला बघायला मिळतं, तर इथे कर्म आधारित समाज विभाजन. कर्म आधारित. आता सिंधू घाटी सभ्यतेची लिपी जरी आपल्याला वाचता आली नसली तरी यांचा समाज वर्ग आधारित होता हे मात्र नक्की. जाती व्यवस्था होती की नाही हे सांगता येणार नाही, पण कर्म आधारित व्यवस्था नक्कीच पाहायला मिळते. पुरोहित वर्ग, प्रशासनिक वर्ग जो होता उच्च शहरांमध्ये राहायचा, तर कृषक, शिल्पकार किंवा हंटर, शिकारी वगैरे हे सगळे निम्न शहरांमध्ये राहताना तुम्हाला पाहायला मिळतात. त्यानंतर सुतार, कुंभार, धातुकार, शिल्पकार, कलाकार हे भारतीय समाजात आजही मोठ्या रिस्पेक्टने राहताना तुम्हाला बघायला मिळतात. मोठ्या आदराने हे भारतीय समाजाचे भाग आहेत आणि यांचं अस्तित्व हे बलुतेदार जे आहेत, हे बलुतेदार यांची पाळंमुळं तुम्हाला सिंधू घाटी सभ्यतेमध्ये बघायला मिळतात. राईट. त्यानंतर मातृदेवीची उपासना, प्राणीपूजा, पशुपूजा, पक्षीपूजा, वृक्षपूजा, नद्यांची पवित्रता, पवित्र स्थळं है ना, मातृदेवीची मूर्ती, या सगळ्यातून प्रेरणा घेऊनच भारतीय समाजात धर्मसमजुती उदयाला आल्या असाव्यात असं तुम्हाला बघायला मिळतं. लिंगपूजा अगदी आजही प्रचलित आहे, शिवलिंगाची पूजा केली जाते है ना. सो निष्कर्ष लिहिताना कसा लिहाल? निष्कर्ष लिहिताना याला आपण असं लिहूया विद्यार्थी मित्रांनो की वरील सर्व बाबी लक्षात घेता, वरील सर्व बाबी जर लक्षात घेतल्या तर आपल्याला असं लक्षात येतं की आधुनिक भारतीय समाजाची पाळंमुळं सिंधू घाटी सभ्यतेत असलेली तुम्हाला पाहायला मिळतात. आणि म्हणून विशेषतः कलाक्षेत्राच्या बाबतीत भारतीय समाज हडप्पा सभ्यतेचा ऋणी आहे, अशा प्रकारे आपल्याला निष्कर्ष लिहिता येईल. ठीक आहे. सो एक फुल लेंथ क्वेश्चन इथे आपण डिस्कस केलेला आहे जो की सिंधू घाटी सभ्यतेबद्दल चर्चा केलेली आहे. आय होप हे डिस्कशन तुम्हाला अतिशय कामी येणार आहे एक्झामच्या वेळेला. याचे पॉईंट्स, याचे ब्रेनस्टॉर्मिंग, उत्तर लिहिण्याची पद्धत थोडंसं समजून घेण्याचा प्रयत्न करा आणि त्याच प्रकारे तुम्ही देखील उत्तरं लिहायला सुरुवात करा. सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग द सेशन गाईज. अशाच प्रकारचे विविध प्रश्नोत्तरांचा तास पाहण्यासाठी ज्ञानदीपच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर कनेक्टेड राहा. थँक्यू.